जीवघेण्या हल्ल्याच्या 5 दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयामधून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, सैफच्या वांद्र्यातील घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर। आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे एकत्र, पोलीस अधिकारी सुद्धा सोबत। या सीसीटीव्ही मधून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होतं। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाही सह आरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। चौकशीअंती अनेक पुरावे समोर, गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्यास त्यांच्यावर देखील कारवाई होणार। बीड खंडणी प्रकरणातील सीसीटीव्हीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही। स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न दिल्यामुळे दादा गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। भाजप सेनेच्या 7 आणि राष्ट्रवादीच्या फक्त अजित पवारांनाच स्वजिल्ह्याचं पालकमंत्रीपद। पालकत्व दिलेला जिल्हा लांब, तरीही दिलेली जबाबदारी पार पडणार, आमच्या भावना अजित पवारांकडे व्यक्त केल्या, वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। नाशिकचे पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही, बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा। फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी बोलणार, सूत्रांची माहिती। फडणवीस आपल्याच निर्णयाला स्थगिती देतात, हे आश्चर्य। दिल्लीला कोण जास्त थैल्या देतं त्यावरून नेत्याचं वजन ठरतं, पालकमंत्री पदाच्या निर्णय स्थगितीनंतर राऊतांची टीका। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आमदारांची नाराजी, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। शिंदेंच्या शिवसेनेमधील धुसफूस चव्हाट्यावर अब्दुल सत्तार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे संजय शिरसाटांची तक्रार करणार, शिरसाटांकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारामुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा, समितीची सरकारला शिफारस, तर पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार, माणिकराव कोकाटेंची माहिती। दावोसमध्ये गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रातील पहिला सामंजस्य करार, पोलादसाठी 5200 कोटींची गुंतवणूक, 4000